नमस्कार, मी निलेश. राजश्री मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. माझ्यासोबत आहे बिग बॉस मराठीच्या घरातला सगळ्यांचा लाडका ओमकार राऊत. ओमकार, खूप खूप स्वागत आहे राजश्री मराठी शोबजवर. नमस्कार. कसा आहेस? काय सुरू आहे? कसं वाटतंय घरातनं बाहेर आल्यानंतर? काय नवीन आयुष्य सुरू झालंय? खूप छान वाटतंय. म्हणजे घरातून बाहेर येणं म्हणजे खूप असं एक्सपेक्टेड नव्हतं मला खूप खेळायचं होतं अजून. बट ठीक आहे, जे पण होतं चांगल्यासाठी होतं. सो बाहेर येऊन मी बरंच काय काय काम चालू आहे माझं. खूप असं शोज वगैरे काय काय चालूच आहेत आणि आज पण आलो आहे आरकेच्या इव्हेंटमध्ये. सो खूप छान वाटतंय. मला असं वाटतं की आता ओमकारची दोन आयुष्य होणार आहेत. एक बिग बॉसच्या आधीचं आणि बिग बॉसच्या नंतरचं. नंतरच्या आयुष्यात काय वेगळं घडतंय? काय बदल जाणवतोय? बदल तर भरपूर आहे. जसं की फेम जसं भेटलं आहे मला, जसं की लोक ओळखतात. आता कुठेही गेलो तरी लोकांचं ॲप्रिशिएशन करतात की ओमकार खूप छान खेळलास, अजून तू पाहिजे होता आतमध्ये, किंवा असं बरेच त्यांचं असतं की ओमकार काहीतरी आता सिरियल कर किंवा ॲक्टिंग करा, मला आवडेल तुला बघायला. सो तेच आहे बाहेरचं. आणि आधीचं तर खूप बोरिंग आयुष्य होतं. 9 to 5 जॉब आणि ते सगळं चालू होतं. आज तू आमच्या समोर आहेस. कलर्स मराठीचा एक इव्हेंट आहे. काय आहे निमित्त? आज आरकेची होळी आहे. सो आज मोहिनीचा लॉन्च आहे. सो आरकेने इन्व्हाइट केलं आहे होळीसाठी. सो खूप एक्सायटेड आहे आणि थँक्यू सो मच कलर्स इन्व्हाइट केल्याबद्दल. या सोहळ्यात तुझा एक डान्स आहे असंही समजलंय. येस येस, नक्कीच एक धमाकेदार डान्स आहे आणि मजा येणार आहे सगळ्यांना. कलर्स वगैरे तर आहेच इकडे एन्जॉय करण्यासाठी. पण तुला माहिती आहे का ओमकार, आम्ही कशाची वाट बघतोय? तू आम्हाला कधी दिसणार आहे स्क्रीनवर? लवकरच तुम्हाला दिसेल मी स्क्रीनवर. थोडं आता काम सुरू आहे, हळूहळू करून. पण काय करायला आवडणार आहे, हिरो की विलन? विचार तर हिरोचा चालला आहे, बट बघू आता जसं नशिबात असेल हिरो किंवा विलन बनायचं तसं. विचार तर हिरोचा चाललाय असं तो म्हटलाय. म्हणजे त्याच्यावरून माझ्या लक्षात तरी असं येतंय की त्याला विलन ऑफर झालेला आहे. मला असं वाटतंय की खरंच काही असेल तर प्रेक्षकांची उत्कंठ अजून ताणू नकोस, कारण की लोक तुला बघायला आतुर आहेत. सध्या तरी एवढं असं काय चालू नाही आहे. जेव्हा येईल तेव्हा मी स्वतःच अनाऊन्स करेल की मी येतोय नव्या रोलमधून, किंवा नव्या एक बोलतात ना जर्नी स्टार्ट होते माझी, तो मी नक्कीच सांगेन. बाहेर आल्यानंतर एखादी अशी प्रेक्षक प्रतिक्रिया किंवा एखादी कमेंट मिळाली का की जी तुला खूप महत्त्वाची वाटली बाहेर आल्यानंतर? महत्त्वाची वाटली. जसं की मला बरेच लोक बोलले तू विश्वास लवकर ठेव, जसं की जसं बिग बॉसमध्ये होतं ते बरेच बोलले तू विश्वास ठेवलास काही लोकांवरती आणि त्यांनीच तुझा घात केला. सो ही गोष्ट मी लक्षात ठेवली की लवकर विश्वास नाही ठेवायचा कोणावरती पण. एक मैत्री अशी आम्ही बघितली की दो हंसो का जोडा जसं म्हणतात तसं तू आणि आयुष होतास. आयुष बाहेर आल्यानंतर सुद्धा तू जेव्हा भेटायला गेला, तुमच्यातली मैत्री दिसली ती खरी होती. आज कशी मैत्री आहे? कसं आहे दोघांचं नातं? आज पण खूप चांगलं आहे. काही कारणामुळे त्याला यायला भेटलं नाही इकडे, बट आता आम्ही भरपूर भेटतो. मध्ये 1-2 काहीतरी इव्हेंट्स पण झाले किंवा कुठल्या तरी बड्डे पार्टी वगैरे होती, ते आम्ही भेटलेलो. तर खूप चांगलं चाललं आहे आमचं पण. आपण जेव्हा घरात असतो तेव्हा एक वेगळा खेळ दिसतो आपल्याला. आज टी व्ही समोरून जेव्हा तू त्या सगळ्यांना बघतोय तेव्हा कसं वाटतंय? खूप मस्त वाटतं त्यांना बघून आणि असं वाटतं की मी मिस करतो स्वतःला की मी इकडे असलं पाहिजे होतं किंवा मी या सिच्युएशनमध्ये तिकडे असलं पाहिजे होतं असं वाटतं. रुचिताचं एविक्शन कसं वाटतंय? थोडंसं मला म्हणजे कुठेतरी खटकतं, कारण मी तिला टॉप 5मध्ये बघत होतो. सो काही कारणामुळे तिचा गेम वीक पडला किंवा काय झालं माहीत नाही. घरामध्ये अशी कुठली व्यक्ती आहे की ज्याला तू मिस करतोयस, जी आता सध्या घरामध्ये? ज्यांना मिस केलं ते सगळे बाहेर आलेत. सो आता मी घरातमध्ये कोणाला मिस नाही करत आहे. ज्यांना मिस केलं ते एक आठवड्यानंतर बाहेर येत राहिले, जसं की सचिनजी होते, आयुष होता. त्यांना मिस केलं ते बाहेर आले. या आठवड्यात कोण बाहेर येईल असं वाटतंय? या आठवड्यात मला प्रभू वाटतोय, कारण तो खूप थोडा शांत वाटतोय. म्हणजे तन्वीचं जसं सगळे घरचे बोलतात तन्वीचा तो मागे असतो आणि त्यांनी ते आता सोडलंय. तन्वीसोबत नाही खेळत, एकटा खेळतोय. त्याच्यामुळे तो दिसतच नाही आता, असं झालंय. सो मला वाटतं की मे बी प्रभू असू शकतो. विनर म्हणून कुणाला बघतोयस? विनर म्हणून सध्याच्या सिच्युएशनमध्ये मी तन्वीला बघतोय. काय कारण? कारण ती फर्स्ट डे पासून स्मार्टली खेळते आणि तिला फुल पार्ट आहे बिग बॉसचा गेम, कसं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे, म्हणून ती वाटते मला. रुचिताने बाहेर आल्यानंतर काही एलिगेशन सुद्धा केले, जसं की बिग बॉसचा गेम खूप प्रेडिक्टेबल आहे, मला खूप निगेटिव्ह दाखवलं गेलं वगैरे, किंवा कोण विनर आहे आम्हाला आधीच माहिती आहे. तर तुला तसं वाटतंय का की खूप प्रेडिक्टेबल आहे? त्याच्यात काही तथ्य आहे का तिच्या बोलण्यात? नाही, मला असं वाटत नाही की गेम प्रेडिक्टेबल आहे किंवा सगळे आपला गेम घेऊन येतात आतमध्ये आणि सगळे त्या हिशोबानेच खेळतात. जसं की तिचा नेगेटिव्ह गेम होता, सो ती नेगेटिव्हच दिसणार. तेच आहे आता जसा राकेश बापटचा पॉझिटिव्ह गेम आहे तो पॉझिटिव्ह दिसणार आहे. बिग बॉस फेअर आहे. राकेश दादाविषयी काय वाटतंय? खूप छान वाटतं आता बघून. पण असं वाटतं की त्याची संगत जेव्हा मी घरामध्ये होते तेव्हा त्यासोबत नव्हतं खेळलं पाहिजे, कारण त्याचा गेम थोडासा म्हणजे की शांत राहून खेळ किंवा शांत खेळ, आणि माझी पर्सनॅलिटी तशी नाही आहे. त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला तिकडे. लास्ट क्वेश्चन, वाईल्ड कार्ड म्हणून जर तुला विचारलं तर जाणार का? विचारलं काय, मी त्यांना सांगितलं की मला पाठवा वाईल्ड कार्ड. मला खूप इच्छा आहे आज जायची, कारण आता गेम प्रॉपर कळायला आहे कोण कसं काय. सो इझी जाईल गेम खेळायला. थँक्यू ओमकार. खूप खूप शुभेच्छा तुला आणि लवकरच आम्हाला एका छान भूमिकेत दिस. नक्कीच दिसेल मी.